हस्तकला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं आणि कुशल कारागिरीचं जीवन प्रतीक असून पारंपरिक हस्तकलेच्या प्रसिद्धीमधून ग्रामीण भागातील रोजगाराला मोठी चालना मिळेल असं मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलंय। कोल्हापूरमधील हजारो हस्तकला कारागिरांसाठी एकत्र व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशानं येत्या काळात 2 एकर जागेवर सुमारे 200 कोटी रुपयांच्या निधीतून प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न लवकरच सुरू केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। भारत सरकार विकास आयुक्त हस्तशिल्प पश्चिम विभागीय कार्यालय मुंबई यांच्या वतीनं राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रमाअंतर्गत भौगोलिक मानांकन वापरकर्त्यांसाठी एक दिवसीय परिसंवाद आणि चर्चासत्र आज कोल्हापूर इथं उत्साहात पार पडलं। पश्चिम विभागात एकूण 61 GI नोंदणीकृत हस्तकला आहेत। कोल्हापुरी चपलापासून ते इतर पारंपरिक कलाकुसरापर्यंत अनेक हस्तकलांचा यात समावेश आहे। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते। परिसंवादात तज्ञांनी GIचं महत्त्व प्रभावीपणे मांडत पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण, हस्तकलेचे बाजारमूल्य वाढवणं आणि कारागिरांच्या उपजीविकेच्या संधी अधिकाधिक समृद्ध करणं याबाबत माहिती दिली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढील 100 दिवसांच्या विशेष मिशन GIच्या माध्यमातून कोल्हापुरातील सर्व चप्पल कारागिरांचे अर्ज भरून घेऊन GI प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला वेग देणार असल्याचं सांगितलंय। कार्यक्रमाला बेंगलोर NIFTचे संचालक डॉक्टर यतींद्र लखाना, मुंबईचे वरिष्ठ सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंह, सहाय्यक निदेशक पल्लवी जांभूळकर, मनोज राठी आणि हस्तशिल्प संवर्धन अधिकारी आकाश मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते कारागिरांना GI मानांकन प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय। कारागिरांना आपले अनुभव शेअर करण्याची, अडचणी मांडण्याची आणि पश्चिम विभागातील GI हस्तकलांच्या शाश्वत विकासासाठी नव्या संधी शोधण्याची सोनेरी संधी यातून मिळाली आहे। याचवेळी खासदार आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते 5 राज्यातील विविध कुशल कारागिरांच्या हस्तकला वस्तूंच्या विशेष प्रदर्शनाचंही भव्य उद्घाटन झाले। प्रदर्शनात राजस्थानमधील कच्छ, गोवा, मध्य प्रदेश, सावंतवाडी आणि तुळजापूर अशा विविध प्रांतातील कारागिरांनी आपले स्टॉल्स लावले होते, ज्यात विविध कलाकृतींचं प्रदर्शन करण्यात आलंय।